250 रुपयाचा गॅस 850 वर गेलाय. पुन्हा त्यांनी काय सांगितलं होतं, अय पोरहो, ज्यांच्याकडे गुगल मोबाईल आहे मोबाईल काढून बघा, भाषण ऐकायचं सोडून बघा. काय म्हटलं होतं त्यांनी, भाई और बहनों, मुझे महाभारती की कसम है, मैंने अपने आप से प्रण किया है, महाभारती की सेवा के लिए मैंने ठान लिया है कि हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. आता विचारल्यावर काय म्हणतंय येड, आता विचारल्यावर म्हणते तर देखिए ये तो चुनावी जुमला था, कोई काम छोटा बेटा नहीं होता, अगर कुछ ना ही कर सके तो चाय पकौड़े की दुकान ही डाल लीजिए. म्हणजे आमच्या पंतप्रधानांना चहा उकळायचा ना आम्ही भजे तळायचे आणि चहा भज्याच्या दुकानावर हा देश प्रधानमंत्री होईल याची आम्ही स्वप्न बघायचोय. काय म्हटलं होतं त्यांनी आम्हाला, ते आम्हाला म्हणाले होते, भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर एक के खाते में 15 लाख रुपए देंगे. माय बापाच्या इमानदारीनं जेवढे जेवढे इथे काय क्या मेरे असतील, एकानं बी हात वर करावा की ज्याच्या खात्यात पैसे आलेत. आमची सोडणार भाजपच्या कार्यकर्त्यांनी बी हात वर करून सांगावं की आपल्या खात्यात 15 लाख रुपये आलेत, आम्ही नाही. किती सहनशक्ती वाढवली लोकांची, किती सहनशक्ती. आणि सरते शेवटी अर्ध्या रात्रीचं एकदम म्हणाले, हम काला धन वापिस लाने वाले हैं और नोटबंदी करेंगे. आणि झालं काय, आमच्या रांगाच्या रांगा लागल्या एटीएमच्या बाहेर आणि 4-4 तासांच्या रांगेनंतर जेव्हा आमचा नंबर येत होता त्यावेळेला एटीएम मधला वॉचमन बाहेर एखादी पाटी दाखवून सांगत होता, कॅश इज नॉट अवेलेबल. तोंडात जोडा मारल्यासारखे आम्ही परत लगेच. तरी आमची सहनशक्ती आहे का अजूनही? ज्यांची असेल त्यांची असू दे रे बाबा हो. ज्याला कुणाला अजून सुद्धा आपल्याला चुना लावून घ्यायचं असेल त्यांनी बिनधास्त जावं, आपलं काहीही बंधन आहे. मी आदरणीय दादांकडून अगदी परवानगी मागून इथं फक्त एवढं आणि एवढंच सांगायला आली आहे की काही लोक माझ्याबद्दल बोलताना म्हणत होते, काही लोक मला ही कोंडी फोडायची होती म्हणून मी वेळ घेऊन इथपर्यंत आली आहे की कालपर्यंतची चळवळीतली पोरगी आज राजकारणात येऊन कशी काय भूमिका मांडते, त्याचं अत्यंत महत्वाचं कारण सांगायला म्हणून मी इथं आले होते. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368C, जेव्हा आम्ही सगळेजण म्हणतोय की संविधान खतरे में है, संविधान खतरे में है, काल त्यांनी तिकडे सांगितलं, मोदीजी असं म्हणत होते की वर्ध्यामध्ये त्यांनी सांगितलं की म्हणजे असं झालं तसं झालं. अहो साहेब, तुमचं स्वतःचं कुटुंब नाही, दुसऱ्याच्या कुटुंबाकडे कुठं बघताय? आपलं ठेवायचं झाक आहे हे बंद करायला पाहिजे धंदे त्यांनी. आणि जे तिकडे उठून शानपणा आम्हाला सांगायला लागलेत आणि आम्हाला या देशाचे पंतप्रधान सांगत आहेत की हम ये करेंगे वो करेंगे. आम्ही जेव्हा आम्हाला आज अटलजी हयात नाहीत पण अटलजी म्हणत होते की मैं इस देश का संविधान बदलने के लिए ही सत्ता में आया हूँ. अनंत कुमार हेगड़े सांगतात की हम संविधान बदलने के लिए ही सत्ता में आए हैं. साक्षी महाराज स्वतः सांगतात की जर या वेळेला आम्ही निवडून आलो तर पुढच्या वेळेला निवडणुका होणार नाहीत. हा सगळा जर इतिहास बघितला तर हे देशाचं संविधान धोक्यात आहे. आणि जे लोक म्हणतात हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में आहे, आमच्या तमाम हिंदू भावंडांनी आणि सगळ्यात भारतीय भावंडांनी लक्षात घ्यावं, आम्हाला देशभक्तीची प्रमाणपत्र देणारे मोदी आणि